जर सेकंड हँड गाडी मारुतीची बघत असेल तर तुम्हाला माझं एक सजेशन आहे की डिझेल गाडी भेटत असेल तर डोळे झाकून डिझेल गाडी घेऊन टाका. का तर सीएनजी गाडी चालवायला इतकं कॉम्प्रोमाइज करावं लागतं, एक तर लाईनीत उभं राहावं लागतं, तो वेगळाच प्रश्न आहे. पण मारुतीची डिझेल गाडीची बरोबरी सीएनजी गाडी कधीच करू शकत नाही. का तर माझ्या मित्रांचे सगळ्यांचे डिझेल गाड्या आहेत आणि माझी एकट्याची सीएनजी गाडी आहे. इतका पाय दुखतो माझा संध्याकाळी. रोज मी 250-300 किलोमीटर गाडी चालवतो आणि म्हणजे हिला छोटा स्पीड ब्रेकर आला तरी पहिल्या दुसऱ्या गिअरवर गाडी आणावं लागते आणि म्हणजे एकदम नाजूकवानी गाडी चालवावं लागते आणि म्हणजे थोडा पण लोड घेऊन चालत नाही. चढाला सीएनजी वर चालत नाही, पेट्रोल वरतीच घ्यावं लागते गाडी आणि म्हणजे फार मोठं कॉम्प्रोमाइज आहे. डिझेल गाडी तसं आपण डोळे झाकून कुठे पण टाकू शकतो. ओव्हरटेक करताना जास्त विचार करायची गरज नाही. तर ओव्हरटेक करताना 5 वेळेस विचार करावा लागतो.